नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्हुडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचा चालू घडामोडीचा PDF जर कोणाला पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ती PDF एकदा सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि ती सर्वांनी एकदा वाचायलाच पाहिजे, कारण त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य बघा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे बघा। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे बघा। भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारत हा देश उत्तर गोलार्धामधला तो एक महत्त्वपूर्ण देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारताच्या मध्यामधून कोणते वृत्त हे गेलेले आहे बघा। भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापले। जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने 2.42 एवढं क्षेत्र हे भारताने हे व्यापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये अति दक्षिणेकडचाच भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये। इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा तो भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारताचा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा भाग अंदमान आणि निकोबार या राज्यामधला तो भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य बघा कोणतं राज्य आहे। विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वाचं या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे बघा। विद्यार्थी मित्रांनो, बघा पुस्तकाचं नाव पहा, पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच बघा। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा एकूण 411 प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई असेल, पोलीस चालक असेल, राज्य राखीव पोलीस म्हणजे SRPF असेल, पोलीस बॅट्समॅन असेल, कारागृह पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस। विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये 411 यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा। यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी अचूक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये 16,951 यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले बघा। विद्यार्थी मित्रांनो, बघा 2023 मध्ये झालेल्या 80 प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखन आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाची किंमत बघा 595 एवढी या पुस्तकाची किंमत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 7 बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा। लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली ती बेटे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप बेटे ही
अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य बघा कोणतं राज्य आहे. भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिहार राज्यामध्ये सर्वात कमी ती साक्षरता आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, भारतीय नौदल दिन कोणत्या एका तारखेला असतो बघा. भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिवस असतो. प्रश्न क्रमांक 11 पहा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा. भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पांढरा रंग हा सत्य आणि शांती यांचं ते प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा. कानपूर हे भारतामधलं एक महत्त्वाचं शहर आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, कानपूर हे शहर गंगा नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 बघा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा. रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व नद्या सिंधू नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 15 पहा, मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये तापी नदीचा तो उगम होतो. प्रश्न क्रमांक 16 बघा, उलर हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, दाल आणि उलर ही सरोवरे कोणत्या राज्यामधली ती सरोवरे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती प्रमुख सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 17 पहा, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या एका दिशेला आहे. पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान हा देश भारताच्या वायव्य दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा कोणतं आहे बघा. तागाच्या उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तागाच्या उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1909 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1909 मध्ये कोणत्या ठिकाणी तो स्थापन करण्यात आला होता. तर भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 21 पहा, भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचे कारखाने खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, देशामध्ये सर्वाधिक रेशीमचे उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये बघा. देशामध्ये सर्वाधिक रेशीमचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते. बघा, रेशीमचं सर्वात जास्त उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये ते होत असते. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला. भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता. तर कुल्टी हा लोहपोलाद कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 24 बघा, वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या एका राज्याला बघा. वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या एका राज्याला संबोधले जाते. वाघांचं राज्य विद्यार्थी मित्रांनो, वाघांचं राज्य म्हणून मध्य प्रदेश राज्याला वाघांचे राज्य असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 25 बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या एका राज्यामध्ये, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? विद्यार्थी मित्रांनो, खेत्री येथील तांब्याच्या खाणी राजस्थान या राज्यामधल्या त्या खाणी आहेत. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा, सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा बघा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा बघा कोणता जिल्हा आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागतो? बघा खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, खंबाटकी हा घाट पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, साल्हेर हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर बघा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? साल्हेर हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, साल्हेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती किलोमीटर? कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर 282 एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न आपण या ठिकाणी काही बघूयात. प्रश्न क्रमांक पहिला बघा, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पावक या ठिकाणी अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगा. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा, तर त्यांना काय म्हणतात? तर त्यांना वामकुशी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. आरोहण, बघा आरोहण म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपलं योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक चौथा बघा, तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे, बघा विद्यार्थी मित्रांनो, तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा, मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा मुख्यालय हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, मुख्यालय हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, नेएशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा नेएशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा नेएशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, अनिल हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? बघा अनिल हे कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? तर आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं अनिल हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, आईने बाळाला निजवले या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. आईने बाळाला निजविले. बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 11 बघा, विरुद्ध लिंगी आपला पर्याय निवडायचा आहे. बघा या ठिकाणी शब्द बघा युवक आहे, तर विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे युवक. तर बघा युवकचं युवती या ठिकाणी विरुद्ध लिंगी पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 12 बघा, ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरा? ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्ययांनी जोडले जातात त्यावेळी कोणते चिन्ह वापरतात? बघा त्यावेळी कोणते चिन्ह
वापरतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, अर्धविराम या ठिकाणी हे चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक 13 बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आकाशचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा नीरज या ठिकाणी आकाशचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 14 बघा, भूपाल समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. भूपालचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा भूपालचा राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, अनुकूल या ठिकाणी शब्द आहे, तर अनुकूलचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. अनुकूल बघा, अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी कोणते गीत हे गायले जाते? बघा अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा या ठिकाणी उत्तर आपलं या ठिकाणी काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, खडे चारणे. खडे चारणे वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे. खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण यापैकी अविकारी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन. बघा अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील, व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, चाचीचे हे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा चाचीचे कोणते आहे? तर षष्ठी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? बघा अजन्म जन्मापासून. बघा अजन्म अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, अनल, विस्तव, पावक हे शब्द कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा अनल, विस्तव, पावक. बघा हे काय सर्व या अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. बघा ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? तर उपकृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. बघा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. बघा सिंहावलोकन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्यप्रचार बघा कोणता आहे? पायमल्ली करणे. बघा पायमल्ली करणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर आपला असेल अवमान करणे. या ठिकाणी पायमल्ली करण्याचा योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 28 बघा, खर्च, मेहनत, हुकूम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेले शब्द आहेत? बघा खर्च, मेहनत, हुकूम हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर अरबी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघा, खालीलपैकी आपला अविकारी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 30 बघा, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहत जाईन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. कारण त्यामध्ये जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत. ती सर्वांनी एकदा PDF वाचायला पाहिजे विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो, मागील झालेले जे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात, त्यामुळे ती सर्वांनी PDF घ्यायला पाहिजे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त ₹99 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF तुम्हाला एकत्रच मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायला खूप जास्त सोपं जाणार आहे.